महाराज सांगतात नका त्या गोरांडा पोरी बांधा सोप्या माड्या घरी। अरे महाराज सांगतात प्रपंच करून परमार्थ करा, नका त्या गोरांडा पोरे बांधा सोप्या माड्या घरी। बाबा हो, प्रपंच सोडून तुम्ही परमार्थ करू नका। महाराजांनीच प्रपंच करून परमार्थ केला। कुणी महाराजांनी? तुकाराम महाराजांनी। म्हणून त्यांना पदवी मिळाली आहे तुका आकाशा एवढा, अनु रेणुया ठोकळा तुका आकाशा एवढा। वा वा, महाराजांची पदवी आहे। महाराजांनी सांगितलंय, त्यांनी परपंच केला। 2 पत्न्या होत्या। लोक काही पत्न्या मोजण्याचा असते बरं का, त्याचा तो वेगळा विषय, आपल्याला काही सांगायचं नाही। महाराजांना 2 पत्न्या होत्या। बरे झाले देवा निघाले दिवाळे आणि बरे या दुष्काळे पिढा गेली। अरे दुष्काळ पडला एकमताने, चांगलं झालं। आवाज कमी जास्त करणं म्हणून या ठिकाणी दुष्काळ पडला, बरं झालं देवा। स्त्री एकांना अन्न करता मेली, बरे झाले देवा। तुम्ही म्हणसान का बरं झालं दुष्काळ पडला? बाबा कुणी कुणी हा पाऊस सारखाच ढासळतोय किंवा ऊन पडते, पाऊसच नाही पडला। पावसाच्या नावाने माणसं बोट मोडतात, जास्त पडला तरी पण मोडतात, नाही पडला तरी पण मोडतात। पण महाराजांनी सांगितलं बरे झाले देवा निघाले दिवाळे आणि बरी या दुष्काळे पिढा केली। स्त्री एका अन्न करता मेली महाराजांची। महाराज गरीब होते का? आपल्यासारखे मधुगिरी मागून खात होते का? आळंदीला बाहेर गेल्यानंतर मधुगिरीच मागतात। आळंदीमध्ये आत्ताही पोरं मधुगिरी मागतात। कशासाठी? शिक्षण घेण्यासाठी। आपलं घरदार प्रपंच सर्व सुख दुःख सोडून आळंदीमध्ये माऊलीच्या दाराजवळ राहून घरोघर जाऊन भिक्षान दे माई। कशासाठी? अरे ज्ञान प्राप्त करायचं आहे। पण महाराजांनी सांगितलं बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पिढा केली। स्त्री एका अन्न करता मिळली। धन्य तुकोबा समर्थ देणे केला हा पुरुषार्थ। मला एक सांगायचंय, कशासाठी? हा ग्रामीण भाग आहे आणि यांच्या मनामध्ये आलं। शक्यतो आमच्या तुकाराम तांब्यांचं चाललं होतं जास्त का हरिभक्त परायण, ते माझे चुलते आहेत, वयाने मोठे आहेत, ज्ञानाने मोठे आहेत। किसन महाराज तांबे अहो मुखोद्गत काकडा पाठी, एक वासुदेव म्हणायचं झालं ना तरी 10 20 कडव्याचा वासुदेव आहे चरणाचा, आणि सर्व मुखोद्गत पाठे। वेडे वाकुडे गाईन परी तुझाच म्हणवीन। अरे वेडे वाकुडे गाईन महाराजांनी सांगितलेलं आहे। काही पिटी वाजवायची गरज नाही, तंबुरा लावायची गरज नाही, काही नाही। नुसतं रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा। रामकृष्ण हरी म्हणलं तरी आपल्या देहाचा जीवाचा उद्धार होणार आहे। म्हणून त्यांच्या मनामध्ये होतं। गावकऱ्यांसगळं भांडण केली त्यांनी, कार्यकर्त्यांसगळं, बाबा रे आपल्या पोरांची कीर्तन ठेवा, चुकतीन या वर्षी। म्हणून त्यांच्यामुळे ही संधी मिळाली आणि त्या संधीचं काहीतरी आपण सोनं केलं पाहिजे। म्हणून महाराज म्हणतात संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा। अरे संताचा जर तन मन धनानं आणि दास झालो तर त्याची माझे हित करती सकळ, जेणे हा गोपाल कृपा करी। संताची माऊली कृपा झाल्यानंतर भगवंताची प्राप्त होणार आहे। तुम्ही थोडंसं उदाहरण घ्या। आपल्याला एखाद्या ऑफिसमध्ये मोठ्या साहेबाला भेटायचं असेल तर आपण कुणाला तरी विचारतो, विचारल्यानंतर सांगतो ये बाबा त्यांच्याकडे जा, ते तुला सांगतील। तसे संत रूपी हे चोपदार आहेत, हे दोन्ही बाजूनी, आणि संतांना जर शरण केलं ते आपले हित करतील, आणि हित केल्यानंतर संतांची भेट झाल्यानंतर भगवंताची भेट होणार आहे। परंतु आज सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज 4092 अभंगाचा गाथा तयार करून ठेवला। कशासाठी? तुम्हा आम्हासाठी। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकारे। अरे परोपकारासाठी त्यांनी देह झिजवला। कशासाठी? परोपकारासाठी। आणि आपण काय करतो? स्वहिता कारणे संगती साधूची। आपण स्वहित करायचं झालं, एखादा चमत्कारिक बाबा आला साधू महाराज तर आपण त्याच्या पाठीमागे लागतो। परंतु वारकरी आला दिवसभर पाणी भाकरी मागून गेला तर देणार नाही माऊली। परंतु महाराजांचा संत प्रकरणातली घेतलेला अभंग, या अभंगाचा भावार्थ शब्दार्थ लक्षार्थ गोळार्थ करण्यापूर्वी तुमचं आमचं आद्य कर्तव्य आहे। आपण
कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवात केल्यानंतर गणपतीची आराधना करतो, गणपतीची पूजा करतो. गणपती नसेल तर सुपारीचा गणपती मानतो आणि पूजा करतो. माऊलीने सुद्धा पूजा केली. ज्ञानेश्वरी असा महान ग्रंथ लिहिताना माऊलीने पूजा केली. ओम नमो ज्याध्याय वेद प्रतिपाध्यान जय जय स्वसंवेदात्मरूपा देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती रासु अवधारी जोजी. माऊलीने आराधना केली गणपती. तुम्ही आम्ही करायलाच पाहिजे. सकळ देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. तुकोबायांनी सुद्धा गणपतीची आराधना केली. नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराय दंडवत. म्हणून नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. किंवा माऊलीने नमन केलं, तुकोबारायानं केलं, म्हणून तुम्हा आम्हा संताला सांगून दिलं की आधी भगवंताला नमन करा. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे आहे आणि मग पुढील भावार्थ करायचा आहे. म्हणून अभंग सेवेसाठी घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबारायाचा. संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. आपण काय वाचा मनाने जर शरण गेलो तर भगवंताची आपल्याला प्राप्त होणार नाही. तुम्ही आम्ही संताच्या पायावर विश्वास ठेवू हे काही कठीण नाही. परंतु राक्षसासारख्या लोकांनी संताच्या पायावर विश्वास ठेवला. राक्षस कोण? रात्री महाराजांनी सांगून गेले. बल्लाडे असणारा रावण त्यांनी सुद्धा संताच्या पायावर विश्वास ठेवला. विश्वास कसा ठेवला? एक दिवस नारद नारायण नारायण भजन करीत करीत जात असताना अचानक रावणाची आणि नारदाची भेट झाली. आणि पुन्हा नारदाची षोडशोपचारे पूजा केली. राक्षस आहे तो बरं का, तो कधी भजन भजन काही करणार नाही. रावण म्हणजे सोपा माणूस नाही. आपण सर्व ज्ञानी मंडळी आहेत. आज 30 कीर्तन ऐकलेलं आहे. 30 वर्ष सप्ताह चालू आहे आपला आणि एवढी कीर्तन ऐकलेली आहे, तेही विद्वान महाज्ञानी पंडिताची. म्हणून मी या ठिकाणी मी अज्ञानमतीचा बापुडा माझ्या मतीचा प्रकाश थोडा श्रवण करा जिजो माई बाप. तुम्ही माई बाप आहे, मी अज्ञान आहे. चुकली या बाळा मारून आहे जीवे करावे ते जीव माय बापा. तुम्ही माय बाप आहात माझे. आणि तुम्ही आपण लहान मुलगा जसं पाटील आपण जर एखाद्याला लहान मुलगा झाला तो त्याचं लाड गोड कौतुक त्याला किती आनंद होतो. म्हणून माऊली सुद्धा लेणता घेतात. लहानपण देगा तुकोबाराय लेणता घेतात. मुंगी साखरे चारवा ज्ञान आहे. म्हणून जर माझ्याकडून एखादा चुकून शब्द गेला नेनतपणे म्हणजे वयाने जरी मोठा असलो पण ज्ञानाने कमी आहे. माणूस वयाने कितीही वाढला तरी ज्ञान नसेल त्याच्याजवळ काही किंमत नाही. ज्ञान पाहिजे. म्हणून ज्ञान याचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हाईसे. ज्ञानापाशी गेल्यानंतर ज्ञान मिळतं. म्हणून एक दिवस नारद मुनी आणि नारद मुनीची षोडशोपचारे पूजा केली आहे रावणाने. आणि सांगत आहे रावण काय म्हणत आहे, नारदा आज तुझी माझी भेट झाली, तुमची भेट झाली, मी धन्य आहे. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. दिवाळीच्या मुहूर्तावर चालत आलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहाची दुसऱ्या दिवसाची सेवा आहे. वेडे वाकुडे गायन परी तुझाच म्हणवीन. त्यावेळेस नारदाची षोडशोपचारे पूजा रावणाने केली. आणि रावण सांगत आहे, नारदा तुला खरं सांगू, आता नारद बी घाबरलं. नारद तिन्ही कप्ता सप्तपाता गमन करणारा नारद मुनी, परंतु घाबरला. तो रावण आहे, 14 चौकुड्याचं राज्य आहे त्याचं. अरे 1.25 लाख नातू पंतू आहे त्याला, 100 बायका आहेत असा हा रावण. आणि सोन्याची नगरी आहे, कितीतरी घरे सोन्याची आणि काश्याची. तांबे पितळाची तर गणितच नाही.
आपल्यासारखी सारखी नाही, सिमेंटची हातात झाल्यात. पहिले आमची घरं बघा, हे पडलेली सगळी साधी. म्हणून एवढा मोठा असणारा जण तोही संताची पूजा करतो. परंतु महाराज काही लोक संताची निंदा करतात. म्हणून निंदकाच्या तोंडी साबणाची वडी आणि देहाची पासोडी शुद्ध करी. निंदक तो माझ्या गळ्याचा ताईत, त्याने केले माझे सर्व हित. अरे निंदा करणारी माणसं पाहिजे, त्याशिवाय नावं ठेवणारे असल्याशिवाय सुधारणा होत नाही महाराज, होत नाही सुधारणा. नाव किती माणसं ठेवणारे बा. आज याचं कीर्तन पडलं बाबा, अरे महाराज काहीतरी काम द्या. विठ्ठल विठ्ठल परंतु ही नारदाची गादी आहे आणि प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंग या ठिकाणी उभा आहे आपल्या या गादीवरती. म्हणून महाराजांनी प्रत्येक शब्दामध्ये तुम्ही अभंगाचा एक एक गाथ्याचं पारायण करा. दुर्दैव आहे आपल्या गावचं खरोखर. आई बापांनी, आई बाप सांभाळती लोभा कारणे पाळती. आई बापांनी आपल्या मुलांना सवय लावायला पाहिजे. बाबा रे, अरे 7 दिवस तरी जा तिथं कीर्तनामध्ये, पारायण कर, तिथं वाचता नाही आलं तर बस. अरे 4-5 माणसं वाचत्या बाबा, आपल्यासाठी चाललाय परमार्थ. आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून, ग्रामस्थांच्या सहकार्यातून चाललेला आहे. नोहे कळ्याचा खेळ आणि म्हणून आज मिळविला मेळ. तुम्ही जर एवढी महिला मंडळ, एवढे पुरुष मंडळी जर ऐकण्यासाठी नसते, हे भजनी मंडळ नसते, एकटा कीर्तनकार, पाखवादेवाले, पेटी मास्तर काय करतील? सगळीच लोक आहे. म्हणून या ठिकाणी मंडपामध्ये शोभा आहे. म्हणून या पारायणामध्ये सर्वांनी एकमेका सहाय्य करून अवघा धरू सुपंथ. नोहे कल्याचा खेळ, एकमेकाला सहाय्य केले पाहिजे. ह्या नाम यज्ञामध्ये सहाय्य झालं पाहिजे. म्हणून नारदाला रावण विचारतोय, बाबा रे, आता नारद घाबरलं होतं आधीच की बाबा हा रावण हे राजा आहे, हा कुणाचं ऐकत नाही, कुणाचंच नाही ऐकत. एवढं मोठे बल्लाडे वीर आहे त्याचे. तुम्ही याला टीव्हीला पाहिलं असेल, आपण काय पाहिलं नाही. मग आपण टीव्हीला पाहिलं, पण त्यांना पाहिले का? नाही पाहिलं. अहो तो एक जर युद्धात लढायला लागला तर कितीतरी सैन्य असा गळीत होता, एक असा गिळायचा का? दाखवते टीव्हीला बरं का चित्रीकरण, आपल्याला काय माहिती नाही. म्हणून असा असणार रावण. नारद घाबरलं, म्हणला काय विचार तुम्हाला काय नाही. आणि त्यांनी नारदाचं पाय धरलं. म्हणून बाबा आजचा अभंग सांगते, संताची पायी महा माझा विश्वास. नारदाचं पाय धरलं आणि प्राक्षाल पूजा केली आणि सांगितलं, नारदा माझा उद्धार होईन असा मला एखादा मार्ग सांग. अरे हे ऐश्वर, हे धन दौलत सर्व माझं नश्वर आहे. ही बायका पोरं शेवटी कोणी येणार नाही. नाही कुणाचे कोणी तुझे नयन कोणी, कुणाचे कोणी तुझे नयन कोणी. आणि एकला टाकून जातील प्राण माझे मननी, एकला टाकून जातील प्राण माझे मननी. जे नव्हे रे कोणी, अरे अंती जाशील एकच प्राण्या माझे म्हणून. हा सारा मायेचा बाजार, सारा मायेचा बाजार. अरे बहीण कुणाची, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सगळे सोयी रे. अरे बहीण कुणाची, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सगळे सोयी रे. शेवटी जातील मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. मग कोण आहे? मग एकला मी दुःख भोगी कुंभपात जातनी. कागड्यामध्ये अभंग आहे, येथे कोणी सोडविना एका सद्गुरी वाचुनी. म्हणून नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. अरे बाबा हो, आहे तोपर्यंत माझं आणि सर्व कबाड ओझ आहे. पहा, एकदा का 4-5 दिवस झालं, 10वा 13वा झाला, संपलं. पुन्हा वर्षांनी त्याची आपली भेट आहे. विठ्ठला विठ्ठला वर्षांनी जर मुलं बाळ चांगली असेल तर तो वर्ष श्राद्ध करतो. आम्ही कार्यक्रमासाठी जातो बाहेर, किती खर्च करतो, त्यापेक्षा दुप्पट मंडप असतो. आणि तेवढी लोक वर्ष श्राद्धासाठी प्रथम पुण्यस्मरण आमच्या आई वडिलांची. आणि बंगला मोठा एकदम, आणि आई वडिलांचं पुण्यस्मरण आहे. महाराज असं कीर्तन झालं पाहिजे. म्हणले आमच्या गावातले असं होते तसं होते. अहो म्हणजे आमच्या गावात कोणी काहीच ठेवीत नाही.
गावात जरा आमच्या गावात नाही बरं का, दुसऱ्या गावात आम्ही गेले सांगतोय. आमच्या गावात 10-20 ढोल होतं म्हणले महाराज. सगळं गेलं, ताशे गेलं, जांजी गेले, अवघंट सुद्धा नेलं देवाचं. विठाला सांगा, देव अशोक कृपा करींगा जर तुम्ही टाळ नेसन, पेट्या नेसन, काही नेसन करींगा. अरे काहीतरी त्याच्यासाठी केलं पाहिजे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपदिष्ट पूर्व पुण्य. पूर्वी जन्मीचा ठेवा असेल काहीतरी. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. काहीतरी वडिलांची सेवा, काहीतरी पुण्य असती माग जन्माची, तरीच जिव्हाग्री श्री विठ्ठलाचे नाम येईन जिव्हाग्री. वा वा वा. महाराज किती सुंदर सांगतात, पूर्वी जन्मी सुकृताचे आणि देह मिळे मानवाचे. आपल्याला देह मिळालाय 184 येणे फिरून हा नरदेह प्राप्त झालेला आहे. नुसता प्रपंच करण्यासाठी नाही. महाराजांनी तुम्हाला एवढं सांगितलं, बाबा करा, प्रपंच करा, पण प्रपंचामध्ये थोडा कणभर परमार्थ करा, तरी तुमच्या आयुष्याचे सोडवण आहे. कुणी जर परमार्थामध्ये अशी महिला मंडळ कुणी नाचायला लागली तर लोक येड्यावाने हसतात. अरे नाही, रंगलया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. कीर्तन ऐकायला आल्यानंतर आपण देवाचं अन्नदान खालेलं आहे थोडंफार, नाही का, त्याची काय देऊ अशी व्हावे उत्तराई. ठेवितो हा पायी जीव थोडा थोडा फार. त्याचं नामस्मरण केलंच पाहिजे, तर आपल्या जन्माचं सार्थक आहे. नाहीतर महाराज पुढच्या जन्मामध्ये असं अवघड आहे. ए झोडी ती मारी तोडी ती निष्ठूर, ए माझे किंकर बहुसाल. एक दिवस नाही म्हणत, बहुसाल. पुढे आहे थोर यमदंड, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुनी. अरे तुम्हाला सद्गुरु वाचून सोडणार नाही, भगवंता वाचून सोडणार नाही. म्हणून प्रपंचे करून परमार्थ करा. या प्रपंचामध्ये आपल्या पिढ्याना पिढ्या गेलेल्या आहेत. महाराज म्हणतात, अजामेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. कैसा झाला? अरे आपल्या प्रपंच करावा सांगावं लागत नाही, प्रपंच होतोय. पहा आमचं सांगतो बरं का, आमच्या घरातलं प्रपंच आपोआप होतोय. जरूर दारू पित असले म्हातारे प्रपंच चालूची. आई फाटकं लुगडं घालायची, डोक्यावर एवढं फाटकं लुगडं, दररोज कामाला जायची. पण प्रपंच आपोआप होत राहिला, चालत राहिला, पण परमार्थ करावा लागतो. आमचं नाही महाराज. म्हणून कर्म तेरी अच्छे है तर किस्मत तेरी दाशी है. अरे नियत तेरी अच्छे है तो घर मथुरा काशी है. विठाला संताजी पायी माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. कायवाचा मनानं दास झालं पाहिजे. रावणाने नारदाला प्रश्न विचारला की नारदा, जेणेकरून माझा उद्धार होणे असा मार्ग मला सांग. मी आता हा प्रपंच करून थकलेलो आहे. माझं एवढं मोठं राज्य आहे. अरे 100 पुत्र आहे, 125 पुत्र आहेत, परंतु कोणी नाही. भाव माझा रथी महारथी आहे, पण शेवटी तुम्हाला सोडवणार आहे का कोणी? नाही दादा. म्हणून रावणानं सांगितलं, विनंती केली, नारदाचं पाय पकडलं, कुणीच नाही, 2 जण आहे बरं का, आणि विनंती केली, सांग मला मार्ग असा. मग तुला काय करावं लागन? नारद म्हणला, ए बाबा तुला काय करावं लागन? नारद वचनी विश्वास. रावणा तू एक काम कर, देवाचं भजन कर. देवाचं भजन टचकला आणि माग सरला.
अरे अरे अरे, देव तो माझे वैरी आहे. 33 कोटी देव माझ्या बंदीशाळेत आहे आणि 9 घराच्या मी पायऱ्या केलेल्या आहेत. पायऱ्या शनिदेव पहिल्या पायरीवर आहे. जो शनी सर्वांना पिडतो तो शनी पहिल्या पायरीवर आहे. आणि म्हणला चल बरं मला दाखव. गेला दाखवायला. म्हणला हे बघ, हे 9 ग्रह पालथ घातले, त्या पायऱ्या आहेत माझ्या आणि 33 कोटी देव बंदीशाळेत आहे. म्हणला भजन सोडून दुसरं काही सांग, भजन करणार नाही. मग तुझा उद्धार कस का होईल? म्हणला येड्या, भजन करावाच लागणार आहे तुला. म्हणून याची दे घडे देवाचे हित केलं पाहिजे. म्हणून रावणाने सांगितलं मी भजन करणार नाही. भजन करणार नाही तर म्हणला भांडणं कर रामासंग, मग तुला प्रसन्न होईन. म्हणला भांडणं कशी करायची? अरे सगळं देव मी जितलं. राम तर कोण मनुष्य जन्म आहे, मनुष्य सारखा जन्म आहे. मी त्याला ताबडतोब भांडणं करीन, जितीन. नाही नाही, तू करावी तारा हरण. तू एक काम कर, भांडणमयी मारामारी करायचं नाही, त्याने रामाची प्राप्ती होणार नाही. तू त्याची बायकोच पळून ने, मग तुझं जमतंय. म्हणला बघ, तुला रामाला लवकर भेट होणार रामाची. मग हे करीन म्हणला मी, हे करण्यात मी अगदी पटाई दे म्हणला, जातो म्हणला. आणि इतक्या रावणानं काय केलं? संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. रावण निघालेला आहे इथं आपल्या नाशिक मध्ये पंचवटी समीप जाता. मी चोरून आणली सीता. पंचवटीला आला, मारीचं हरणाचं रूप घेतलं आणि पळू लागला. राम त्याच्या मागे पळू लागले आहे आणि इकडं काम साधवलं. लक्ष्मण बंधू हजर होता सेवेसाठी. हे सगळं जंगल होतं, तुम्ही टीव्हीला पाहता. सांगण्याची गरज नाही, सर्वांच्या ज्ञात आहे ते. परंतु संताच्या पायाचं आपलं चालेल, संताच्या पायावर जर विश्वास ठेवला, अरे देव सुद्धा आपल्याला मिळणार आहे. राक्षसाला सुद्धा देव मिळालेला आहे. म्हणून सीतेला चोरून नेलं, सीतेला चोरून नेलं आणि मग सर्वांचा निपाट केला रामानं आणि रावणाची भेट झाली, मोक्ष मिळाला त्याला. म्हणून आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. अरे बाबा, संतांच्या पायावर विश्वास ठेवल्यानंतर, सर्व हवे तनानं मनानं दास झाल्यानंतर आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे. कशासाठी? तुम्हाला जनाबाईचं उदाहरण घ्या. जनाबाईचं उदाहरण आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. जनाबाई तिच्या आई वडिलांसमोर
पंढरपूरला निघाली आणि पांडुरंगाचं भजन करत करत दिंडीमध्ये सामील होऊन पंढरपूरला चाललेली आहे. किती 5 वर्षाची मुलगी आहे, आई वडिलांसोबत चाललेली आहे. आणि जाता जाता पंढरपूरला गेल्यानंतर दर्शन झालं. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि महादोरामध्ये जात असताना गर्दीमध्ये जनाबाईचा हात सुटला. आई वडील एकीकडे झाले, जनाबाई एकीकडे. करणार काय, गर्दीमध्ये सापडेना. पहिला आता पोलीस बंदोबस्त आहे, फोन आहे का पहिला नाही. जनाबाई रडत आहे आणि रडत असताना नामदेवाचं कीर्तन चालू होतं. त्या एका ग्रस्ताने नेऊन नामदेवाच्या कीर्तनाने सांगितलं, नामदेवा ही मुलगी चुकलेली आहे आणि सारखी शांबरडा फोडीत आहे आणि तिला बोलताही येत नाही, तिला सांगताही येत नाही कुठून आली, कोणाच्या दिंडीमध्ये आले, गाव कोणतं तुझं, काही एक सांगता येत नाही. म्हणून नामदेवानं विचारलं, बाळ तुझे आई वडील कुठे आहे? माहित नाही. तुझ्या आई वडिलांचं नाव काय आहे? विठ्ठल रुक्माई. विठ्ठल आहे माझ्या आई वडिलाचं नाव, रुक्माई माझी माता आहे, पुंडलिक माझे बंधू आणि चंद्रभागा माझी भगिन. अरे अरे, नामदेवाने विचार केला, खरोखर ही कोणतरी अवलिया संत आहे आणि ही काहीतरी भक्तीचा पाया आणि भक्तीचा पांडुरंगाचा दर्शन करून उद्धार करणार आहे. म्हणून नामदेवाने काय केलं, नामदेवाचं आधीच कुटुंब मोठं, 21 माणसाचं कुटुंब नामदेव रायाचं. आणि नामदेवाने काय केलं, तिला हाताला धरलं आणि आपल्या घरी नेलं आणि सांगितलं राजाई गुणाईला, राजाई. नामदेवाने त्या छोट्याशा मुलीला घेतलं आणि आपल्या घरी नेलं आणि सांगितलं, राजाई गुणाई ही मुलगी चुकली आहे आणि हिचा सांभाळ कर. अरे बाबा, पहिला दुष्काळ पडलाय, अन्न नाही खायला, 21-22 माणसाचं कुटुंब, तू जर काम करीत असला आहे तुला 50,000 पगार, पण तू रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, तो हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अरे विठ्ठल विठ्ठल म्हणतो, भक्तीच्या नामानं तू वेडा झालेला आहे आंधीच, आणि हे तू काय पिढा आणून ठेवलीस? नाही नाही आई, हिला कुणी नाही. बायकोला सांगितलं, कुणी नाही हिला. अगं हिचा सांभाळ कर, देवाची आज्ञा, हिचा सांभाळ कर. देवाची आज्ञा म्हणून सांभाळ केलेला आहे. म्हणून तुकोबारायाला त्याच्या पत्नीला आधी दर्शन दिलं, रात्रंदिवस विठ्ठल 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 म्हणत होते. परंतु दर्शन आधी कुणाला दिलं? तुकोबारायाने जिजाबाईला दिलं पांडुरंगाने. तुकोबारायाच्या आधी जिजाबाईला दर्शन दिलं. म्हणून इथं सांभाळ करत देवानं सांगितलं, सांभाळ करतो. देवाला सांगितलं, तुला सांभाळ करण्यासाठी म्हणून मी हिला आणलेली आहे. मग राजाई शांत झाली आणि जनाबाईचा रात्रंदिवस राजाई गोनाई छळ करायची, भांडी घासायला द्यायची, हे आण जने, कपडे धु जने, हे कर. परंतु देव भक्तीनं वेडा झाला, भक्तीनं वेडा झाला आणि सर्व जनाबाईची कामं करू लागला. फक्त रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल नामस्मरण रात्रंदिवस जनाबाईच्या तोंडामध्ये होतं. म्हणून प्रत्येक संताला संताची सेवा करत असताना भगवंताने भेट दिलेली आहे. त्याची माझे हित करती सकळ जेणे हा गोपाल कृपा करी आणि भागलिया मज वाहती लकडी त्यांची आणे जोडे सर्व सुख. एखाद्या मातेला पहा 2-3 मुलं असतात, एक 4-5 वर्षाचा असते, ते पायी पायी चालतंय, आणि एखादं लहान कडेवर असते, आणि एखादं एकदम बारीक आहे, त्याला घेऊन हळूहळू हळूहळू चालत असते. चालत असताना बारकं पोरगं शिनीला असतं, ऊन असते, भयान खाली पाय भाजतात. परंतु त्याला वाटतं की मलाही कडेवर घ्यावं आणि आईनं माझाही चालावं कडेवर घेऊन. परंतु आई घेत नाही. पहिले एक मूल कडेव आहे, बघून त्याला शीन येतो, भाग येतो. भागलिया मज वाहतील कडी त्यांची आणे जोडे सर्व सुख मग त्याची माझे हित करती सकळ जेणे हा गोपाल कृपा करी. म्हणून नारदाने रावणावरती कृपा केली आणि संतांच्या भेटीचा मार्ग सांगितला. म्हणून संताची आणि त्याची भेट झाली. अनेक उदाहरणं अशी आहे की भगवंताची प्राप्ती केल्यानंतर, म्हणून चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदीनाचे. तुम्ही एक दिवस जासान आणि रात्रंदिवस म्हणसान रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण, देव भेट देईल नाही. अरे रात्रंदिवस तुकोबारायानं भजन केलं या भामचंद्रावरती, भंडारा डोंगरावरती.
आणि त्या घोरड्या डोंगरावरती रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा म्हणून तुकोबाईनं भजन करीत असताना रात्रंदिवस, पण अपेक्षा नाही केली. रात्रंदिवस महिन्याची वारी चालू होती. आताही आमच्या गावातून काही लोक जातात पंढरपूरला बरं का, महिन्याच्या वारीला जातात. नित्य नेमणा मी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य नेमानं भजन चालू आहे आणि नामस्मरण चालू आहे. माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. अरे वडिलांची परंपरा, वडील जे करतात तेच मुलं करतात महाराज. वडीलच जरी इथं वाचत बसले मुलं का नाही येणार. वडील पण त्यांचं योगदान मोठं आहे. कामामुळे येता येत नाही, परंतु शाळेतल्या मुलांना लावायला पाहिजे अशी आमची तळमळ असती ग्रामस्थांची बरं का, माझी एकट्याची नाही. रात्रंदिवस या रे लहान थोर याती भलती नारी नर एत करावा विचारण लगे चिंता कोणाशी. येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आपला उद्धार करायचा असेल तर एकमेव उपाय हरीचं नाम आहे आणि ते नाम घेतलं पाहिजे. सगळ्यांशी मध्ये या रे लहान थोर याती भलती नारी नर. अरे या रे लहान थोर याती भलती नारी नर. त्यांनी सांगितलं का श्रीमंत आहे तू ये, पैशावाला आहे तू ये, तुझ्याकडे गाडी आहे तूच ये. नाही, सगळ्यांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये भजन केलं नामस्मरण केलं तरच आपला उद्धार होणार आहे. कारण यासाठी केला होता टास. आपला शेवटचा दिवस जर गोड करायचा असेल तर एकमेव उपाय हरिनाम आहे आणि ते नाम जगद्गुरु तुकोबारायाने रात्रंदिवस आहारणीशी सदा परमार्थ करावा. पायी न ठेवावा आडमार्गी कोणी जन दे जातील त्यातून काढील तोच ज्ञानी आणि तोच ज्ञानी खरा. तारी तुझी अशी वेळोवेळा त्याशी शरण जावे. त्याच्या वारीला आमचा एक हरिजनाचा माणूस होता महाराज. पांडुरंगाने 42 साधू संत तयार केले, सगळ्या जातीचा, कबीर कोणत्या जातीचा, मुस्लिम समाजाचा, प्रत्येक जातीचा समाजाचा तयार केला. आमच्या इथला एक हरिजनाचा माणूस महिन्याला पायी वारीला जात होता. पायी अजून आहे तो, गेला नाही बिचारा. शंगाचं 2 किस्सा भरलं कस तो वारीला जाणार पायी आणि 8-9 वाजता तिथं हजर राहणार. आता बरीचशी लोक महिन्याच्या वारीला जातात. इथं नाही तर पंढरपूरला म्हणून लावून दिलेलं आहे. जे वडील करती तेच मुलं करती. अरे वडिलांनी केलं पाहिजे तरच मुलगा करणार आहे. वडिलांनी सांगितलं पाहिजे अरे सप्ताह बसले आपल्या गावात जा, नाही ते घडायला पुण्यच लागतं काहीतरी पूर्वी जन्मीचं पुण्य. तेव्हा विठ्ठला आता नाम जेव्हा. अरे वेड वाकडं का तुम्ही, देवाला शिव्या दिल्याशिवाय रात्रंदिवस. अरे विठ्ठा मूळ मायेच्या कारट्या. जनाबाई काय म्हणली, अरे तुझी रांडकी झाली. हा असले शिव्या तुम्ही एखाद्याला थोबड फोडीन. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे जनाबाई म्हणली अरे विठ्ठा मूळ मायेच्या कारट्या तुझी रांडकी झाली आणि जन्म सावित्रात चुडाले आली. अरे तुझी रांडकी झाली. जनाबाईने म्हणो सामान्य पुराण आहे. अरे काही संत म्हणले बरे झाले देवा निघाले दिवाळी, परंतु जनाबाई त्याला शिव्या देत होती. आपल्या शिव्या ऐकून घेईन का, घेणार नाही महाराज. कारण त्यांचा अधिकार होता. रात्रंदिवस जिजाबाई त्याला शिव्या द्यायची. जिजाबाई रात्रंदिवस शिव्या द्यायची, परंतु तुकोबाईला महाराज विसरत नव्हती. आताच्या बाया आईला म्हणता खर 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 म्हणजे यांना माहिती नाही. विचारा खर काय म्हणतात. अरे गाढव म्हणतात गाढव. बाईला म्हणे खर मरता तरी बरे नाशिले घर थुंकोनिया. महाराज रात्रंदिवस बाप तळमळ 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 करत असतो. याची टोपी त्याच्या डोक्यात घाल. चेअरमनला विचारा आमच्या. त्याची टोपी त्याच्या डोक्यात, इकडला तिकडं तिकडला इकडं. बाप पोरासाठी काय करतो मुलांसाठी त्याचं त्यालाच माहित. पण बापाचं नाव कोणी काढत नाही. आईचं नाव काढतं, आईचं नाव काढतं. महाराज बाप इतका ओझं वाहतो प्रपंचाचा, इतका ओझं वाहतो. शेवटचा क्षण पोराला बंगला बांधून देतो, परंतु बापाला बंगल्यामध्ये राहायला परवानगी नाही कारभारी. बापाला एका गावामध्ये आम्ही गेलो इकडं बुलढाण्याकडं, आणि
मोठा श्रीमंत माणूस होता, 15,000 रुपये दिले. म्हणलं बरं झालं, मला 10,000 डिझेललाच गेलं. बरं गेलं तर म्हणलं आई वडील हाय आहे ना, आहे आई वडील. कुठे आहेत तुमचे आई वडील? मागं 2-4 पत्र टाकून दिले बंगल्याच्या पाठीमागं, आणि त्याच्यात एक खाट आणि म्हातारं टुळू टुळू बघते चहाची वाट. कधी देतात चहा पाणी, कधी देतात. आणि मग आई वडील त्याचे मागं. मग बाबा गेलो, सहज जेवण झाल्यानंतर ती सगळी गुंतली त्याच्या कामामध्ये गेलो. बाबा मला सवय आहे म्हाताऱ्या माणसं पैसे बसायची. गेलो बाबाकडे, बाबाला विचार, बाबा म्हणले कोण आहे रे बाबा, कोण आहे? म्हणलं वारकरी, वारकरी. कुठला कुठला रे बाबा? आळंदीचा. हा. अरे 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 मी एकदाच आलो होतो आळंदीला. म्हणलं बरं झालं, एकदाच आलो आळंदीला. म्हणलं बाबा बरं झालं मला आलास. म्हणलं बाबा पोरगा कामाला आहे का? म्हणला मोठा साहेब झालाय. आणि म्हणलं घर कुणी बांधलं? अरे मीच बांधले. त्याला काय येते? म्हणला रात्रंदिवस काम करतोय, लोकांची मोलमजुरी करतो दादा. आणि म्हणलं तुम्ही इकडं का? जाऊ द्या, सुनाला सण होत नाही. म्हणला कशाला? सुनाला सण होत नाही म्हणून तुम्ही इकडे राहता. आणि म्हातारी, म्हातारी त्या तिकडल्या कोपऱ्यात आहे. म्हणला म्हातारी त्याच्याकडं बघतीन, तो त्याच्याकडं बघतोय. तिला चहा नाही, याला नाही. एका मेरीचे का बघा, ते आपलं समाधान, काही घेणं ना देणं. विठ्ठल हो, अशी जर अवलाद जन्माला आली. अरे ज्या आई बापानं तुझ्यासाठी कष्ट केला, अरे हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, ज्या आईनं तुला अरे रक्ताचं तेल केलं, रक्तामधून दूध येणार तू प्राशन केलं, त्याच्यावर तू मोठा झाला. आणि त्या आई बापाला जर तू चुकत असेल तर तुझ्या जन्मात काही फायदा नाही महाराज. म्हणून महाराज सांगतात, आई वडील केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी, शरण आई बापाशी. महाराज एवढं कठीण आहे. आई बापाला सांभाळलंच पाहिजे. प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. त्यांना लागतंय काय? वर्षातून एकच वेळ कपडे द्या. ते कपडे सुद्धा मागत नाही, ते एकच एक भाकरी द्या. दोघ जण अर्धी अर्धी खाऊन राहतील, पण समाधानाने राहतील. आई मुलाला, त्याच्या नातवंडाला आशीर्वाद देतील. म्हणून माणसाने जोवर चलन गा तोवर म्हणती माझा. अरे जोवर चलन आपल्याकडे आहे तोवरच म्हणतील माझा. एक दिवस असा प्रसंग आला, एक इकडं कोल्हापूरला गेलो कीर्तनाला, सहज गेलो आणि एक म्हातारा आपले बांगला बिंगला माधून म्हशी बिशे वळी ते काठी आणि धोतर कसलं तरीच. तिकडचे लोक यंगराठी थोडी कोल्हापूर बागली, पैलवान पेश आहे. आणि निबार म्हातारं, पण त्याला चालता येऊन दड पडत होतं. आणि म्हशीने सोडलं धावून, असं ओढलं म्हाताऱ्याला. त्याने वाचलं, ते पाय बी गुतला नाही. आणि गेलो बाबा. म्हणलं बाबा थांबा थांबा मी धरतो. म्हणलं हा धरली. बाबा कुठला आहे रे बाबा? म्हणलं आळंदीचा आहे. हा इथं कीर्तन आलं आमच्या इथं. बरोबर आहे बरोबर आहे. हां बसा बसा. अरे काय करतो, एवढं मोठा बंगला बांधून दिलाय. ते बी अरे तुरे निबार लोक बोलतात तिकडचे. अरे तुरे म्हणला बाबा एवढा मोठा बंगला बांधला, संपलीच नाही. आता काहीतरी गुरं बिरं बघतोय म्हणून खायला देतात. म्हणलं तुम्हाला एक आयडिया सांगतो. तुम्ही एक काम करा, माझ्याकडे चिल्लर होती 50 रुपयाची. हां 50 रुपयाची चिल्लर होती. म्हणलं बाबा हां, म्हणलं हे चिल्लर घ्या 50 रुपये. काही मी काय करू बाबा, याचं मला कुठं जाता येत नाही, दिसत नाही. तुम्ही काहीच करू नका, मी सांगतो तसं करा. म्हणलं संध्याकाळी घरी गेलं, नुसतं चिल्लर घ्यायची वाजवायची आणि मोजायची. अंधारात एकटा खोलीला असला, मोजायची चिल्लर, तेच मोजायचे 1 2 1 2 50 पर्यंत. परत पुन्हा सुरुवात. चिल्लर वाजवायला लागलं म्हातारं. आणि सुनानी म्हणले ओ उठा, काय बघता? म्हाताऱ्याने तुम्हाला खरं सांगितलं का आतापर्यंत? खरं धन किती होतं तिच्याकडं? हा तिच्या म्हणला खरं नाही सांगितलं. उठा म्हणली, तुम्हाला दाखवते. खिडकीतून 2 जण बघा, त्यात म्हातारं सारखं ते चिल्लर वाजवते. खोळू 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 पैसे व्हायचे. रात्रभर मोजिते. म्हणलं दिवसभर झोपायचं, रात्रभर मोजायचे. आणि म्हाताऱ्याने सांगितलं बाबा, म्हणली आता एक काम करा, म्हाताऱ्याला जीव लावायला सुरुवात करा, एवढं करा. तो म्हणला हेच माझ्या मनात होतं. म्हणला बरं झालं, हेच होते माझ्या मनाने, बरे झाले नारायणा. हेच माझ्या मनामध्ये होतं. आणि त्याने मग सकाळी सुनानी लगेच गरम पाणी. आईला म्हातारा बघायला लागलं. म्हणला हात घालून बघते. म्हणलं गार पाणी आज नाही दिसत. गरम पाणी म्हाताऱ्याला आलं. लगेच चहा, स्पेशल चहा आणला. म्हातारा म्हणला या बाबाने काहीतरी जादू केली यांच्यावर. म्हणला
बाबा कुठला तरी आला होता आणि काहीतरी जादू केली आणि म्हणलं कळून द्यायचं नाही बरं का, लगेच पुढे बांधायची ठेवायचं दिवसभर मडक्यात. मडकी होती पहिली आमच्या घरी सुद्धा मडकी होती, भली उतरंडी असाय 3-4 आणि निवृत्ती महाराज विठाला मडक्यामध्ये हात चिल्लर ठेवायचा. म्हाताऱ्याला नाश्ता विष्टा गरम पाणी केलं. बरेचशे दिवस असा कारभार चालला. म्हातारा रोज पैसे मोजायचे, दिवसभर झोपायचं गुराक, लांबदाव्याने बांधायचं, गुरण द्यायचं झोप टाणून. आणि मग असा करता करता आईसे करिता काळ गेला आणि नेहमीला तो दिवस आला. नेहमीला तो दिवस आला. म्हातारा आजारी पडलं आणि म्हातारी आजार पडता म्हणून दवाखान्यात नेलं चांगल्या मोठ्या. पण म्हणले म्हातारा वाचत नाही, आता लय वय झाले, संपलं म्हातारा. म्हणले म्हातारा गेला आणि मग त्यांनी असा मोठा बेत आखला. आता पैसे आपलं झालं ना सगळं, किती पैसे एवढे दिवस म्हातारा मोजीत आहे. म्हणलं आपलंच झालं. भरा मोठा दिवस घेतला, लाडवून बिडवून 5 पक्वान घातलं आणि महाराज दिवस असा केला. सर्व पाहुणे रावळे गेले, 13वा झाला आणि मग म्हणले चला आपण म्हाताऱ्याचं बघू गल्ला कुठे. बघितला गल्ला महाराज, सगळं पालथं घातलं, काही घावलं नाही. का मडक्यात 50 रुपयाचा एवढा खुर्दा घावला. विठ्ठला 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 50 रुपयाचा खुर्दा घालला. दोघांनी कपाळाला हात लावला आणि खंबीरी जोडीत बसले. महाराज अशी फजिती करण्यापेक्षा आई बापाला काहीच देऊ नका, फक्त एक भाकर संध्याकाळी आणि सकाळी द्या, ही माझी नम्रतेची विनंती आहे. म्हणून तुकोबराया जन्मोजन्मी वारी करत होते. वारी करीत असताना असा प्रसंग आला की तुकोबरायावरती की हा वारी करतोय. जिजाबाई म्हणते हा काहीच द्यावा का? म्हणतो देवासंग मी बोलतोय, देव माझ्याकडे येतोय. काहीच नाही मग करीत म्हणल्या. अरे 12 गावची जहागिरी तुकोबरायाची, 12 गाड्या कर्ज खतं होती. कर्ज खतं म्हणजे लिहलेले कागद होते ना, 12 गाड्या होते. महाराजांनी एक दिवस असं आलं की सगळी बुडून टाकली, नदीमध्ये येऊन टाकली. आणि 12 गाड्याचा एवढा मोठा श्रीमंत माणूस असणार तुकाराम महाराज रात्रंदिवस नामाचा नामस्मरण करत राहिला. तुकाराम तुकाराम नाम घेता काफे, तुकाराम 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 हो 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 तुकाराम 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 काफेम धन्य तुकोबा समर्थ तेना केला हा पुरुषार्थ. तुकाराम महाराज रात्रंदिवस वारी करत होते, पण देवापशी काही न मागे देवाशी तोची आवडे देवाशी. जो काहीच देवापाशी मागत नाही त्याला कळतं तुम्हाला द्यायचं. महाराज तुमची सेवेची जर पूर्णता झाली तर त्याला कळतं द्यायचं तुम्हाला काय द्यायचं. आज 5-5 वर्षे तुम्ही आळंदीमध्ये 10-10 वर्षे गाजता, त्याचं कारण ते आहे आधी देतो कठोर उत्तरे आणि मग होईल तुमचे बरे. आवाज कमी करणं, म्हणून मग होईल तुमचे बरे. म्हणून तुकाराम महाराज रात्रंदिवस वारी करत असताना या ठिकाणी जिजाबाईला 2-4 बाया मिळल्या. अशा सांगितलं जिजाबाई अहो जे रात्रंदिवस भजन करतो तुकाराम महाराज, सगळे इस्टेट वाटोळ करून टाकलं, तुम्हाला राहिलं काय? इस्टेटच नाही राहिली तर पुढं करायचं काय?
आणि एकच देवापाशी काहीतरी मागाय सांगा ना तुकाराम महाराजाला. नाही बाई म्हणली माझा तुकोबाराया काही सुद्धा तुला मागणार नाही, देवाला काही मागणार नाही. दिवस जिजाबाईने हट्टच धरला, म्हणले महाराज मला वारीला यायचे. अरे म्हणले तू रात्रंदिवस देवाची सेवा करते, शिव्या दिदी देवाला, आणि तू वारीला कसं काय येणार. नाही म्हणले मी येणार. येणार चल म्हणले. बायकोचा हट्ट महाराज अवघड असतो. बायकोचा हट्ट तिच्या मालकानं पूर्ण करावं लागतं, मुलाचा हट्ट तिच्या वडिलांनी पूर्ण करणार होतं, साधूचा हट्ट भक्तांनी पूर्ण करावा लागतो. हट्ट आहे तो. एक दिवस हट्ट घेतला आणि जिजाबाई तुकाराम महाराजांबरोबर चालली. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कणकरी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीन हरणीशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. अरे ज्याचं बीज शुद्ध असेल, तुकाराम महाराज म्हणतात का, मी नाही म्हणत, तुकाराम महाराज म्हणतात बीज कल्पांतीचे तुका म्हणे. महाराज त्याच्यामध्ये फरक असतो. एक दिवस जिजाबाईने हट्टच धरला आणि चल म्हणले मी नेतो तुला, पण तू इथं मला सांग देवापाशी काय मागायचं नाही. तुकोबरायाने सांगितलं काही मागू नको देवापाशी. दोघ जण गेले. पांडुरंग हरी देवा वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी देव वासुदेव हरी, पांडुरंग हरी देव वासुदेव हरी. भजन करत पंढरपूरला गेलेले आहे. चंद्रभागेचं स्नान घेतलेलं आहे. दर्शनाला जात असताना तुकोबरायाने दर्शन घेतलं देवाची आणि त्याची. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, त्याची माझ सुख दे देवा. अरे डोळे भरून त्याची मूर्ती पाहिली तर आपल्याला सुख मिळतं. तुम्ही तुमच्या घरामध्ये फोटो असेल पहा, सकाळी उठल्या उठल्या फक्त देवाचं दर्शन घ्या आणि मग कामाला लागा. तुम्हाला काय बदल होतो पहा. तुम्हाला तुकाराम तुकाराम म्हणायला काय हरकत आहे, नुसतं काम करता नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुमच्या प्रत्येक दुःखामध्ये तो सहभागी होणार. फक्त रामकृष्ण हरी म्हणा. अरे दलिता कांडिता तुझ गायीन अनंता, दलिता कांडिता तुझ गायन रे आनंदा, तुझ गायन रे आनंदा. दलिता कांडिता तुझ गायन रे आनंदा, तुझ गायन रे कांडिता तुझ गाईल आनंदा. दळताना कांडताना आता तर दळण राहिलंच नाही. आमची आईन चुलती दळायची पहा पहिली. ताईला माहिती आमच्या ते म्हातारा झोपून देत नव्हतं. आमचा आजोबा कसं असायचं, सकाळी उठल्या का जातेवर दळायच्या दोघी जणी. जातेवर दळायच्या. दळण झालं का पुन्हा तिकडून रानात जाऊन एक गौऱ्याची पाठी आणायची उचलून, आणि मग बाकीचं काम करायचं. पुन्हा आला हजर कामाला शेतामध्ये. असं होतं कठीण महाराज. म्हणजे कसोडी पाहतो देव, तेव्हा सुख मिळतं. मग तुकाराम महाराजांनी जिजाबाईला सांगितलं, जिजाबाई तू एक काम कर, जिजा तू काही देवापाशी मागू नका. पांडुरंगाला पाहिलं डोळे भरून या पाहिन तुझे मुख, तेची मज सुख दे देवा. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, हे मज विश्रांती दे देवा. अरे कान भरून जर त्याचं नामस्मरण ऐकलं, तुम्ही कुठेही असा, तुकाराम महाराज असो ऐसा कोठे आठवायची नाही. कुठे आहे मी हे काही कळत नव्हतं. देहीच विदेही भोगू दशा. वा. एक दिवस असा प्रसंग आला, दिवाळीचा सण आला आणि जिजाबाईचा भाऊ त्या ठिकाणी आला घरी, आणि तुकाराम महाराज दोघं मेवणे जेवायला बसले. वा. भाऊ आल्यानंतर बहिणीनं काय करावं, तिला काही सुधरत नाही. काय देऊन काय नाही माझ्या दादाला, परंतु दादा बी तसंच पाहिजे महाराज. आत्ताच्या बहिणी तशा नाही राहिल्या. आता म्हणतात वाटणीच द्या आम्हाला तरच जमते तुझं माझं. काय जमत नाही. मागून सारखं त्यांना बंदूक असती, काय गाव साडू सारखे बंदूक असती. आताच्या बहिणी म्हणतात वाटणी दिली तर दादा बरा, नाहीतर येत नाही मी तुझ्या घरी उद्यापासून, कुठल्या सणाला येणार नाही. पण जिजाबाईचा भाव आला. साधू संत येती घरात, त्यांना असं वाटायचं साधू संत येती घरात, तोची दिवाळी दसरा. पुन्हा वाटायचं पूर्वीच्या लोकांना. तुम्ही किती वर्ष येते आता सांगा.
तरी 7-8 वर्ष 7-8 वर्ष झाली. किती जणांनी तुम्हाला दिवाळी खायला नेलं? एकानी नाही अजून याला. नाही नाही ते असं नाही खडोबर आहे ते. तांबे आमचा माजी चेअरमन होते चिंतामण तांबे, ते बिचारी करते प्रत्येक वर्षी. हा आणि एक कारभारी नेतात तुम्हाला असं नाही. विठाला विठाला पोलीस पाटील आमचा नेतो काहीतरी करायला, ते समोर बसले ते. हो नेतो. विठाला विठाला दसरा दिवाळी तोच्या महासण, सखे संत जन भेट दिले. अरे हे साधू संत कधी भेटायचे आपल्याला? आपले पाहुणे कायमच येणार, कायमच खाऊन जाणार. पण एक दिवस सहज दिवाळीला जिजाबाईचा सहज एक भाऊ आला आणि जेवायला बसले मेवणे. पण जिजाबाई गडबडी मध्ये काय झालं, मीठच नाही टाकलं त्याच्यात, काहीच नाही टाकलं. तुम्ही माणसानं थोडं टाकलंच नाही. आणि दोघं जेवले बिवले निघले. तुकाराम महाराजाला काय करायचे, मीठ नाही काय नाही, आम्ही काय खातो कसं संगे आम्हाला असो ऐसा कोठे आठवच नाही. आणि तुकाराम महाराज जेवण झालं, ढेकर बिकर देऊन निघाले बाहेर. आणि भाऊ थोडा जेवला बाबा. म्हणले अरे दादा काय झालं? नाही म्हणला मी जेवून आलतो बाई करून. तो नाही जेवला तरी सांगतो, बहिणीची एखाद्या परिस्थिती असेल तर तिचा भाऊ तिचं कधी महाराज उघड पडणार नाही. नाही मी ताई जेवून आलो होतो असा सांगत असतो. तेव्हा जिजाबाईचा भाऊ जेवण झालं, उठले दोघ जण. आणि मग जिजाबाईने ते बुडावलं खाल्लं. अगो बाया म्हणली मी मीठच नाही टाकलं. तिने महाराजांचाच काटा काढला. म्हणली का हो, तुम्हाला माझ्या भावाला मुद्दाम उपाशी ठेवायचं होतं, तुम्ही सांगितलंच नाही याच्यात मीठ आहे. म्हणलं कोण म्हणलं मीठ नाही त्याच्यात? मीठच आहे, मला काही आळणी नाही खरट नाही म्हणला लागलं. आणि मीठच आहे मग सांगितलं त्याने. आणि तुझ्या भावाला नसेल मीठ लागलं, मला काहीच कळलं नाही मला. म्हणून तुकाराम महाराज वारी करत असताना जिजाबाई गेली, महाराजांचं दर्शन झालं, देवाला पाहिलं. आणि मग नंतर जिजाबाई गेली, देवापाशी हात जोडून पदर पसरला. कधी देवाचं तिथे जमत नव्हतं, परंतु देवाला सांगितलं देवा तुझी जर ही वारीची परंपरा बोलोबानी बर का, तुझी जर वारीची परंपरा ठेवायची असेल, बोलोबानी सांगितलं की मला एकच मुलगा दे. ऐसा पुत्र देई देवा, ऐसा पुत्र देवा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. ऐसा पुत्र वावा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. ऐसा पुत्र देवा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. पुत्र व्हायचा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. व्हायचा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. ऐसा पुत्र देगा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. कुणाचा झेंडा आहे? तिन्ही लोक. सांगितलं देवा देशील तर ऐसा पुत्र दे की तुझी सेवा करणारा. आपण काय म्हणतो, अरे बाबा कसलाही दे, दारुड्या गारुड्या असू दे, पण पुत्र पाहिजे मला, माझा वंश वाढला पाहिजे. अरे कशाला? त्यांनी सांगितलं की ऐसा पुत्र दे का देवा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. शिवाजी महाराजांना तिन्ही लोकांमध्ये झेंडा फडकवला. वयाच्या 16व्या वर्षी एक दिवस महाराज असेच फेरफटक्याला जात असताना त्यांना शिकवणारे कोण होते? दादोजी कोंडदेव. दादोजी कोंडदेव शिकवत असते, ढाल पट्टा तलवार घोड्यावर कसं बसायचं शिकवत असताना एक दिवस फेर फटक्याला महाराज जात असताना, गड किल्ल्यावरून जात असताना एक अचानक आवाज आला, राजे थांबा. एक 80 वर्षाचं म्हातारं आणि धडपड धडपड करीत येत आहे. तिकडून आवाज राजाच्या कानावर येत आहे, राजे थांबा. महाराजांनी ऐकलं आणि सर्व सवंगड्याला सांगितलं, अरे थांबा, मागून कोणतरी म्हातारा माणूस काहीतरी संकटामध्ये आहे आणि तो आपल्याला आवाज देत आहे. राजाचा घोडा पाठीमागं ओळावला आणि पाहतो तर 80 वर्षाचं म्हातारा पडत आहे, धडपडत आहे, उठत आहे, मोठ्यानं आवाज देत आहे. राजाचा घोडा जवळ आला, थांबला आणि सांगितलं, बाबा उठा, काय झालं? बाबांचं नाव होतं रामजी. आणि रामजी बाबा उठले
आणि सांगितलं राजा, अरे माझं सर्वस्व लुटलं रे बाबा. राजा मी आज पोरखा झालो. बाबा रामजी बाबा उठा आणि नीट सांगा काय झालं ते. अरे माझं सर्व लुटलं राजा, मी पोरका झालो आणि गावच्या पाटलानं माझ्या पुलीवर अन्याय केला. राजाचं वय होतं 16 वर्षाचं आणि 16 वर्षाच्या वयामध्ये राजाच्या उठ्ठी माळी आणि राजे ताडकन रामजी बाबाला जवळ घेतलं, कुशीशी धरला आणि सांगा रामजी बाबा सांगा, अरे गावच्या पाटलानं माझ्या 16 वर्षाच्या मुलीवर अन्याय केला राजा. मी संपलो रे, गावातून संपलो. असं करत असताना राजाचंही वय 16 वर्षाचं आहे. आणि विचारलं बाबा तुमचं गाव कोणतं? रांज. रांजा गावच्या पाटलानं माझ्या मुलीवर अन्याय केलेला आहे. आणि पाटील कुठं आहे? राजाने विचारलं. गावामध्ये आहे. शिपायाला सांगितलं अरे असाच जा आणि गावच्या पाटलाला फरफटत ओढून घेऊन ये. शिपाई गेलेला आहे आणि रांजामध्ये जात असताना पाटील खुर्चीवर बसलेला आहे, सुपारी कातरत आहे, पान खात आहे. इतक्यात कोण रे तू? पाटील मगरूर होता. कोण रे तू? येसाजी. कशाला आला? राजानं पाठवलं. कोण राजा? शिवाजी राजा. शिवाजी राजा अजून तुझ्या पोटावरती मिसरूट नाही, तुझ्या होट पिळला तर दूध निघेल. आणि राजा म्हणे गावचा पाटील आहे, येत नाही म्हणून सांग. येत नाही. येसाजी तसाच परत पाठीमा गेला आणि राजाला सलाम केला, मुद्रा केला. राजे पाटील मगरूर आहे, येत नाही. अरे तुझ्या कमरेची तलवार काही शोभेसाठी होती का? राजानं सांगितलं. पुन्हा जा आणि पाटलाच्या मुसक्या बांधून घेऊन ये, घोड्याला फरफटत बांधून घेऊन ये. पुन्हा येसाजी गेलेला आहे, पाटलाचे हातपाय बांधलेले आहे आणि घोड्याला बांधून फरफटत पाटील चालवलेला आहे. पाटलाला लाल महालामध्ये आणलं आणि विचारलं पाटील याला ओळखता का तुम्ही? होय, हा रामजी आहे आमच्या गावचा आणि तुम्ही याच्या पूर्वी अन्याय केलास. होय पाटील आहे, पाटलाचा कायदा आहे, पाटलाचा कायदा आहे. इतक्या जिजाऊ महासाहेब बाहेर आलेले आहेत आणि तिने पाहिलं ते दृश्य. जो या राज्यामध्ये स्त्रीक वाकड्या नजरेने पाहिल, घरातली बाई आणि दारातली तुळस जो वाकड्या नजरेने पाहिल त्याची गय केली जाणार नाही. राजे याला योग्य तो न्याय द्या. रामजी हाच का तो पाटील? होय. याच निचानं माझ्या पुलीला कवटाळ मारून टाकलं. शेवटी राजे मला गोवकत न्याय हवा, गोवकत न्याय हवा. रामजी तुला न्याय मिळेल. पाटील खरोखर तुम्ही अन्याय केले काय? केलाय. पाटील मगरूर होता, केलाय. येसाजी या पाटलाचे हातपाय तोडा, याचा चौरंगा करा आणि रांजाला पाठवून द्या. तो राजा आताचे आहेत राजे नुसतं मोबाईल आले सारखं रात्रंदिवस फिरत असतात. मोबाईल मधलं काय त्याला कळत नाही. आणि याचा आला व्हॉट्सअप, त्याचा आला म्हणे हा अमका उद्योगपती, तो अमका उद्योगपती. महाराज अरे राजा व्हायला आताच्या मुलांचं फार वाईट आहे महाराज, वाईट कनेक्शन आहे. म्हणून एका कवीने सांगितलेलं आहे, अरे बाळ्या वेड्या रताळ्या खाऊ नको रे गुटखा, होईल टीबी कॅन्सर, होईल टीबी कॅन्सर, नाही यातून सुटका. बाळ्या वेड्या रताळ्या खाऊ नको रे गुटखा. अरे गुटक्यामुळे तुझे रे होतील सारे हाल, जिभडी सडेल तुझे सडतील गोरे गाल, तग मग जीवाची होईल मरणाचा येतो झटका. आणि बाळ्या वेड्या रताळ्या खाऊ नको रे गुटखा. महाराज मला वाटलं लोक झोपतीन एक एक जाईन उठून. तुम्हाला माहितीये का
मुख्यमंत्र्यांच्या काल सभा झाल्या, एक एक माणूस उठून गेला त्यांच्यात, पण आमची माणसं टव करून लागतात. महाराज यांना जर वेदांतच काही सांगत बसलं, याला जनम समाभासम रवी पुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम दम नमामि शने नमस्ते कोण संताये पिंगलाये नमस्ते नमस्ते विष्णु रूपाये कृष्णाये च नमस्ते नमस्ते बभ्रु संज्ञाये सूर्यप्रभा नमस्ते नमस्ते रुद्रदेहाये नमस्ते कालकाये नमस्ते यज्ञाये. असं जर यांना सांगित बसलं महाराज, हे काय म्हणतील, आज खाली बुंदी काल खाला रवा म्हणतील लोक जातीने एकच म्हणते आपल्या तिथलं येतं गुरवळीचं आमच्यापाशी, पण आता काय त्याचं ऐकायचं. परंतु राजाने सांगितलं, रामजीने सांगितलं, रामजी राजे मला गोवकत न्याय हवा, या पाटलानं माझ्या मुलीवर अन्याय केलेला आहे. राजाने सांगितलं येसाजी याचे हातपाय तोडा, चौरंगा करा आणि रांजाला पाठवा. त्यावेळेस पाटलाची तळमळ झाली, बांधलेला आहे पाटील आणि काय सांगत आहे, राजे राजे मला माफ करा. अरे जो म्हणत होता कोण राजा, मिसरूड वटावर नाही आणि वट जर दाबला तर दूध निघाल, कोण राजा, तो आज राजाकडे याचना करीत आहे. करतो यातना पांडुरंगाची, भक्तासे दामाजी पंत, दामाजी पंत मंगळवेड्याचे भक्त. खरोखर एका भक्ताचं जर चरित्र सांगायला गेलं तर महाराज अभंगही राहतो, सगळंच राहतो आणि चरित्र सांगावं लागतो लोकांना, तेव्हा गोड वाटतं. म्हणून जनाबाई या दिवाळीमध्येच म्हणायची, आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी आणि घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद. असं गोड गोड जर सांगितलं नाही यांना, मग यांना बरं वाटतं, नाहीतर मग काही नाही बाबा, लय अवघड आहे. म्हणून पाटील यातना करत आहे, राजे मला माफ करा. अरे निचा, ज्या वेळेस तू त्या मुलीला धरलं त्यावेळेस ती मुलगी सुद्धा अशीच ओढ असेल, मला माफ करा दादा, मला माफ करा, पाटील मला माफ करा, नका हो माझ्या प्रसंग आणू नका असा. परंतु ऐकलं नाहीस. येसाजी याचे हातपाय तोडा आणि रांजाला पाठवा. येसाजीनं पाटलाचे हातपाय तोडलं, चौरंगा केला आणि राजाला पाठवला. ऐसा मुलगा देगा देवा, ऐसा मुलगा देगा गुंडा आणि त्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हणून एक एक चरित्र जर सांगायचं झालं तर महाराज रात्रही पुरत नाही. आमच्या वाळवंटामध्ये कीर्तन झालं त्याला टाइमही नाही, हे 4 ते 4 काय साडू, मग कोहर बी कीर्तन चालते, माणसं आलतीन काय, जाणारच नाही महाराज. म्हणून गोड गोड सांगायला पाहिजे माणसांना, म्हणजे आवडतं त्यांना, माना डोलवत्यात. टाइम होत आलेला आहे. बोलोबाने आणि कणकाईने सांगितलं, कणकाईने मागणी केली, ऐसा पुत्र देई देवा, एकच पुत्र दे तुझी सेवा करणारा, रात्रंदिवस तुझे नामस्मरण करणारा. बोलोबा म्हणजे तुकोबारायाच्या वडिलांचं नाव बोलोबा आणि आईचं नाव कणकाई आहे. त्यांनी विनंती केली देवापाशी, देवा चांगला पुत्र दे, आणि तो पुत्र दिला. तुकोबारायाला कळलं नाही, इथं आल्यानंतर समजलं की जिजाबाईनं काहीतरी मागणी केली. पुन्हा तुकोबाराय गेले. तुकोबाच्या भक्तीचं ओझं देवाच्या डोक्यावर झालं, तो डोक्यावर, आणि देव गेले का खाली बघायचे असे. कारण भक्तीचं ओझ देवाच्या डोक्यावर झालं आणि देव दुसऱ्या बारीने गेले. देव ताहट झाला, म्हणतो काय झालं देवा, काय नाही, थोडासा तुझ्या ओझ्यातून कमी झालं. म्हणलं काय झालं, तुला पुत्र दिला एक. बोलोबाला सांगितलं, अरे अरे अरे, म्हणला मी मागितला का देवा, नाही मागितला. कुणी मागितला, जिजाबाईने मागितला. अरे मी तू दिलास, आणि दिला तर ऐसा पुत्र देवी देवा, गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. रात्रंदिवस तुझं नामस्मरण करायला म्हणून तुकाराम महाराज जन्माला आले आणि रात्रंदिवस पंढरीची वारी, रात्रंदिवस देवाचं नामस्मरण केलं. आणि तुकोबाराया जन्माला आल्यानंतर त्यांनी सुद्धा संतांच्या पायावर विश्वास ठेवला. म्हणून संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. भोलोबाच्या पाठीमागं तुकोबारायांनी वारी केली. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे, आईसा एक तरी मुलगा मागावा की बाबा मुलाला वळण लावा. अरे जा बाबा, ती 7 दिवस तरी जा, सप्ताह चालू आहे, काकडा चालू आहे, काकड्याला जा, तुला काही नाही उद्या, लागता लागता आवड लागेल माणसाला. म्हणून साधू संत येती घरा तोची दिवाळी. अरे संत कोणत्या रूपाने येतात, कुणी आल्यानंतर तुम्ही एकच नियम करा, काहीतरी नियम केला पाहिजे, काहीतरी नियम केलं पाहिजे माणसाला. मनुष्य जन्म आपल्याला
मनुष्य जन्म परम पावन पाहून न साधे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान प्राप्त करायचे, भगवंताची प्राप्ती करायची असेल, मनुष्य देह दिलेला आहे तर फक्त नामस्मरण करा देवाचं. रात्रंदिवस काम करताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा ना. काय जात तुमच्या डोक्यावर बोजा आहे का? मनामध्ये म्हणा, मोठ्यांना आलं तर मनामध्ये म्हणा, एकच वेळ म्हणून पहा. आणि भजनात आल्यानंतर तुम्हाला विनंती आहे, जोरानं टाळी वाजवा, जोरानं टाळी वाजवा म्हणा आणि मोठ्यानं टाळीचा गजर करा. टाळी वाजवा असणार तुम्हाला कुठला जरी आजार असला, हे तुम्ही एक प्रॅक्टिस करा, असं जोरात टाळी वाजवा. ह्या सर्व शिरा आपल्या चालू होत्यात. तुम्हाला शुगर असेल, कुठला आजार असेल, तो आजार बरा झाल्याशिवाय नाही. तुम्ही अनुभव घ्या, एकदा प्रॅक्टिस करा. 10 मिनिटं वाजवायचं रोज चालेल. लाजायचे नाही, मालकाला नाही लाजायचं, मुलाला नाही लाजायचं, आपल्या शरीरासाठी. तुम्ही जर निरोगी राहिला, तुमची मुलं लेकर चांगली सुखी सांभाळसान. तुम्ही जर चांगले राहिलं तर अनेक दिवस जगसान. म्हणून प्रॅक्टिस करा. इथं आल्यानंतर जरी टाळी वाजवा मोठ्या मोठ्यानं. पाय हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा, मग तेची माझे हित करती सकळ. जेणे हा गोपाल कृपा करी. संतांची कृपा झाल्यानंतर ते तुमचं हित करणार आहे आणि मग भगवंताची कृपा तुमच्यावर होणार आहे. म्हणून सर्वांनी एकदा मिळून भजन करा. या पार कुमार पार कुमार तो पार कुमार पार कुमार पार कुमार पार कुमार पार कुमार पार कुमार ज्ञानदेव तुकाराम भगवान नागेश्वराज की जय. महाराज की जय. भगवान की जय. यांचं सर्वांचं तुमचं दिसणार आहे बरं का. टी व्हीमध्ये, यूट्यूब चॅनलला दिसणार आहे, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहेत. काय नाव आहे आपल्या चॅनलचं? शिवसागर. शिवसागर शिवसागर चॅनल म्हणून बोलायचं. हा यूट्यूब चॅनल, ह्याच्यावर सर्वांनी करायचं. आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची सेवा. या इकडं. धन्यवाद महाराज. या ठिकाणी अखंड हरिनाम सप्त्यातील आजच्या दुसऱ्या दिवसाची प्रवचनरूपी सेवा, कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आपल्याच गावचे श्री हरिभक्त